Audio Jungle. नमस्कार, आपण पाहत आहात आदर्श महाराष्ट्र न्यूज। अहमदपूर तालुक्यातील हाडोळती येथील वृद्ध शेतकरी अंबादास पवार हे त्यांच्या शेतात स्वतः नांगर ओढतानाचे छायाचित्र व्हायरल झाले होते। यानंतर राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी तातडीने या शेतकऱ्याशी संपर्क साधून त्यांच्या समस्या जाणून घेत त्यांचे पीक कर्ज फेडण्याचा शब्द दिला होता। त्यानुसार सहकार मंत्र्यांनी आज हाडोळती येथे या श्री पवार यांच्या घरी भेट देऊन त्यांच्यावर असलेले सर्व कर्ज भरले। तसेच शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली। या प्रसंगी आमदार विक्रम काळे, अहमदपूरच्या उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे, अहमदपूरच्या तहसीलदार उज्ज्वला पांगरकर, तालुका कृषी अधिकारी सचिन बावगे, सहाय्यक निबंधक श्री पालवे, गट विकास अधिकारी पंकज शेळके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मंचकराव पाटील आदी उपस्थित होते। शेतकरी अंबादास पवार यांच्याकडे थकीत असलेले हाडोळती विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे थकीत कर्ज व त्यावरील व्याजाची परतफेड करण्यासाठी सहकार मंत्री श्री बाबासाहेब पाटील यांनी सोसायटीच्या पदाधिकारी अधिकारी यांच्याकडे सुमारे 42,500 रुपये सुपूर्द केले। तसेच या रकमेचा भरणा करून त्याबाबतचे प्रमाणपत्र श्री पवार यांना सुपूर्द करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या। राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उपाययोजना करण्यासाठी शासन सकारात्मक असून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत, असे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी यावेळी सांगितले। सर, आज शेतकऱ्याच्या घरी आपण भेट दिलेली आहोत। काय शेतकऱ्यांची मागणी होती आणि आपण सरकारच्या वतीने कशी मदत केलेली आहे, की वैयक्तिक आपण मंत्री म्हणून मदत केलेली आहे, की स्थानिक आमदार म्हणून? अंबादास पवार हे हाडोळतीचे रहिवासी आहेत। ते माझ्या मतदारसंघातलेच आहे। त्यांनी जो ते नांगरवाडायचं जे काम केलं ते बघून आज माहिती सगळ्याला भेटली आणि ती काही चांगली गोष्ट आहे। आणि कमी शेती असल्यामुळे त्यांना बैल परवडत नाही, त्याच्यामुळे त्यांनी घेतले नाही। काही असो, पण हे प्रकार चांगला नाही। कर्जाचा जो बोजा होता त्याची माहिती आम्ही घेतली आणि ते 21,500 रुपये जिल्हा बँकेचं कर्ज होतं, आता ते भरून त्यांच्या हातात नीलची पावती दिलेली आहे। त्यांच्या घरातली दुसरी जी अडचण होती ते मुलगा बाहेर कुठेतरी पुण्याला आहे, त्यांची अपेक्षा होती की कुठं नोकरी लावा। त्यांना म्हणलं मला भेटायला लावा आणि त्याच्या शिक्षणाप्रमाणे कुठेच जिथं आमच्याकडे जागा निघेल त्याच्या पवार म्हणल्यानंतर ओपनच आहे, ओपनच्या जागा जिथं असतील तिथं त्याला निश्चितपणे आम्ही सहकार्य करू। ही माझी सरकारच्या माझ्या वतीनं त्या ठिकाणी त्यांना धीर द्यायसाठी आम्ही आलेलो आहोत। आदर्श महाराष्ट्र न्यूजकरिता उदय गुंडिले, अहमदपूर। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आदर्श महाराष्ट्र न्यूज। अशाच ताज्या घडामोडींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।